सो करंटली मार्केट आता प्री ओपनिंग सेशनमध्ये 9 वाजून गेलेले आहे आणि तुम्ही बघत असाल तर कमीत कमी 800 पॉईंट्सची गॅप अप ओपनिंग आपल्याला दिसतं आहे. म्हणजे काय जबरदस्त व्हॉलॅटिलिटी तुम्हाला म्हणजे आज पाहायला मिळणार आहे. मार्केट क्लोज होताना 22,830च्या आसपास क्लोज झालं होतं. 23,600ची ओपनिंग दाखवते. सरळ 3.5%ची ओपनिंग. वा, बघू आज मार्केटमध्ये मला तरी वाटते कमी चान्स मिळणार आहे ट्रेडिंगचे. बट लेट्स सी, आपण आपल्या प्लॅनला स्टिक करून राहू. आपला प्लॅन जो आहे आजचा त्याच्यामध्ये मिनिमम टू मिनिमम 3 ते 4 ट्रेड राहणार आहे. त्याच्यापैकी 1 किंवा 2 स्टॉप लॉस जर हिट झाले आपले तर आपण आजचं ट्रेडिंग थांबवून देणार आहे. दॅट्स इट. सो आता जवळजवळ 11:15 झालेले आहेत आणि मार्केट ॲज एक्सपेक्टेड मस्तपैकी लॉक झालेला आहे. नो मुवमेंट टुडे. तर मला अजून काही जास्त एक्सपेक्टेशन नाही मार्केटकडून. मे बी होऊ शकते की 1-2 कॅन्डल्स बनतील, मुवमेंट येतील. पण त्या 1-2 कॅन्डल्सची वाट पाहून मी जास्त माझी ग्रीड किंवा माझी सायकोलॉजी खराब नाही करू शकत. त्यामुळे बेटर आहे की आजच्या मार्केटला आपण असंच सोडून दिलेलं कधीही बेटर राहील. ठीक आहे. याच्याऐवजी तुम्ही जर वेळ स्पेंड करायचा असेल तर नेटफ्लिक्स किंवा यूट्यूबवर करा, बेस्ट ॲमेझॉन प्राईमवर करा. पण जर या मार्केटच्या नादी लागले तर कॅपिटल स्वहा व्हायला जास्त वेळ लागणार नाही. दॅट्स इट. सो तर जवळजवळ 2 वाजून गेलेले आहे, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर टाईट रेंजमध्ये चालू आहे एकदम मार्केट. कुठेच काही जास्त मुवमेंट नाही, काही नाही. ऑप्शन बायर्ससाठी तर एकदम वर्स्ट डे आहे. ऑप्शन सेलर्ससाठी एकदम मस्त सोन्याचा दिवस आहे. पण ठीक आहे, आजचा दिवस मी तसंच तुम्हाला सांगितलं होतं की आपण आज लिव्ह करून देणार आहे, सोडून देणार आहे, ट्रेडिंग करणार नाही आहे. मॅक्सिमम चान्सेस नाहीच आहे आज काही मुवमेंटचे. उद्यासाठी आता प्लॅन करू. तोपर्यंत आता बघू शेवटपर्यंत काय मुवमेंट येतात. आपण तोपर्यंत अपडेट घेत राहू लाईव्ह मार्केटचा. सो माझ्या ऑफिसमध्ये बसलेलो आहे आणि आता जवळपास 3:30 वाजायला फक्त 10 मिनटं बाकी आहेत आणि मार्केट नो मुवमेंट ॲट ऑल. बट जी उद्याची प्रिपरेशन आहे त्या प्रिपरेशनमध्ये मला तरी वाटतं की मार्केट अगेन प्रिपेरिंग टू ओपन गॅप अप. ठीक आहे. सो कारण बघा तुम्ही की जो मोमेंटम आहे तो तर नाही आहे आज, पण एक जो ट्रेंड आहे मार्केटचा तो कुठेतरी तुम्हाला अप साईडलाच दिसतो आहे. कारण मार्केट 2-3दा खाली यायचा प्रयत्न केला पण सेटल नाही झालं आणि अगेन इट इज गोईंग टू अप्पर लेवल्स. सो परत असं वाटतं एकदा 1 डेच्या टाईम फ्रेममध्ये जर आपण मार्केटला बघून घेतलं तर कुठेतरी असं वाटते की यस ही टेल वगैरे आहे खाली. सो खालून रेजिस्टन्स वगैरे आहे, या गोष्टी तर आहे थोड्या टेक्निकली. पण अगेन मला असं वाटतं की उद्या गॅप ऑफ ओपनिंगच थोडीशी बघायला मिळणार आहे आपल्याला. बट लेट्स सी. चलो उद्याचं मार्केट पाहू, उद्या ट्रेडिंग करू आणि लेट्स बिगिन द जर्नी.